मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं एका निराधार कुटुंबाला आधार दिलाय। रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधल्या एका रिक्षा चालकाचं 1.5 वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं। त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। पण लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं मांडली आणि त्याचा लाभ या महिलेला मिळाल्यानंतर तिच्या या जीवनात कसा आमूलाग्र बदल झालेला आहे, हा सण तिच्याकरता किती उत्साहाचा आनंद देणारा ठरलाय, पाहूया। रायगड जिल्ह्यातल्या गोरेगाव मधील या आहेत शबाना बहूर। शबाना यांच्या संघर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपानं त्यांना सख्खा भाऊ मिळालाय। शबाना बहूर यांचे पती आमन बहूर हे रिक्षा चालक होते। 1.5 वर्षापूर्वी एका रस्ते अपघातात त्यांचं निधन झालं। आमन यांचा मृत्यू झाला, पण शबाना ताईच्या पदरात 3 मुलं टाकून गेला। शबाना ताई या संकटातही डगमगलेली नाही। शबाना यांना आता तर त्यांच्या भावाचा आधार मिळालाय। लाडकी बहीण योजनेतून शबाना ताईला पैसे मिळू लागले। 3000चा पहिला हप्ता फार मोठा नसला तरी त्यांच्यासाठी फार मोठा आधार झालाय। गेल्या वर्षी ॲक्सिडेंट झाला पतीचा ॲक्सिडेंट झाला। त्या ह्याने माझा पोरगा पण एक तीन मुलं मी आहे। मी पण आजारी असता, मी काही कुठं काम करू शकत नाही। 3 मुलं माझी लहानात। 3000 तुम्ही पाठवल्यावर नाही असं नाही, पण मी आता 3000 राशन वगैरे समजा आणला, तेव्हा आता तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा। शबाना बहूर यांच्या समोर कुटुंब सांभाळण्याचं मोठं आव्हान आहे। या संकटाच्या काळात सरकारकडून थेट खात्यात येणारी ओवाळणी म्हणजे संजीवनी वाटू लागली। मुलांच्या आजारपणात 1500 हाताशी असणं मोठी गोष्ट वाटते। 3000 रुपये भेटलं, तेव्हा मी जाऊन राशन वगैरे समजा जाऊन आणलं माझ्या मुलांच्यासाठी। आशीर्वाद आहे तुमच्या समजायच्यासाठी। तेव्हा तर 3000 रुपये मी आणलं। माझा पोरगा पण आजारी असतं, एक आजारी म्हणजे काय डॉक्टर वैस त्याला चालू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपाने एक अदृश्य भाऊ शबाना ताईच्या मागे उभा राहिला। शबाना ताई सारख्या हजारो महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीचा हात ठरले। संकटात उभं राहण्यासाठी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी मोठा आधार देऊ केलाय, हे मात्र खरं। मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना जे 3000 मिळालं, त्या 3000 देखील त्या समाधान आहेत। आणि दर महिन्याला जे 1500 मिळतील त्यातून मुलांसाठी काहीतरी खाऊ आणता येईल म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे। आणि त्यातूनच त्यांनी ही योजना साकारणाऱ्या राज्य सरकारला आणि पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा धन्यवाद दिलेत। एकूणच अशा अनेक भगिनी आहेत ज्यांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेचा फायदा होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।